अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. रसिक जनांच्या प्रबोधनाचा नित्य वाहतो इथे जरा. रेडिओ वसुंधरा. रेडिओ वसुंधरा. जिद्द धडाडी संस्कृती अन संस्काराचा मार्ग खरा. यशोगाथा श्रोते हो तुमची कर्तृत्वाचा लावी तुरा. रेडिओ वसुंधरा. रेडिओ वसुंधरा. 90.4 रेडिओ वसुंधरावरून श्रोते आपण आहात युवराजसोबत. आज आपण ग गणिताचा हा कार्यक्रम ऐकणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये मी युवराज आणि मी राजश्री आम्ही आपलं स्वागत करतो. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधा ज्ञानशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते वसने म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. 90.4 मेगाहर्ट्झ वरून श्रोते आज आपण आहात ग गणिताच्या या कार्यक्रमामध्ये. युवराज आणि राजश्री आपल्यासोबत आहेतच, परंतु आज आम्ही पुन्हा एकदा शेती आणि त्याच्याशी रिलेटेड असणारं गणित अर्थात मॅथ्स आपल्याला कुठं कुठं शोधता येईल याचा हा प्रयत्न आहे. आणि श्रोते हा अप्लाइड मॅथ्सचा विषय आता सध्या सुरू आहे, अर्थात उपयोजित गणित. त्यामुळे यामध्ये थेअरीचा भाग जास्त नाहीये, परंतु आपण वापरात असलेल्या सगळ्या गोष्टींमधून कसं कसं गणित शोधू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. श्रोते मला वाटते आता ही उदाहरणं सांगत असताना सुद्धा तुम्हाला जर उदाहरणं सुचली तर ती आम्हाला सुद्धा कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा नंबर आहे वसुंधरा वाहिनी 02112-239558. या नंबरवरती तुम्ही फोन करून अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला सुचली तरी सांगा. श्रोते तुम्हाला वाटलं असेल की अजून कार्यक्रम सुरू होण्या अगोदरच ही अनाउन्समेंट का केली, तर ही अनाउन्समेंट यासाठी केली श्रोते हो, तुमच्याकडेही अशा पद्धतीनं उपयोगात असणारं गणित प्रत्येक ठिकाणी असू शकतं, ते तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. तर चला आज आपण फळपिकं आणि त्यामधलं गणित याविषयी माहिती घेणार आहोत. राजेश्री, या कार्यक्रमाची सुरुवात आता तुझ्याकडूनच होऊ दे. हो. राज्यात रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्पादन विकास कार्यक्रम सन 1990-91 पासून मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला. बर. आणि तेव्हापासून फळबागांखालील क्षेत्रात भरीव वाढ झालेली आपल्याला दिसून येते. क्या बात आहे. गेल्या दशकात फळबागाखालील क्षेत्रात 300 ते 400% इतकी वाढ झाली आहे. अरे वा. आणि सध्या राज्यात 13.5 लक्ष हेक्टर क्षेत्र फळबागाखाली असून त्यापैकी सुमारे 11.5 दशलक्ष टन उत्पादन होतं. वा. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण मुख्य फळ पिकाखालील क्षेत्रापैकी आंबा, संत्री, काजू, द्राक्ष आणि चिक्कू यांचा वाटा अनुक्रमे 25.13, 14.97, 12.40, 11.94 आणि 12.40% इतका आहे. वा.
महाराष्ट्र राज्याच्या डाळिंब, द्राक्ष, केळी या फळ पिकाखाली असणाऱ्या क्षेत्रापैकी अनुक्रमे 93, 95 आणि 75% वाटा हा पश्चिम महाराष्ट्राचा असल्याचा दिसून येतो. वा. भारतातील प्रमुख फळ पिकाखालील क्षेत्रामध्ये द्राक्ष, संत्री आणि केळी या फळपिकांचा महाराष्ट्र राज्याचा हिस्सा अनुक्रमे 74% आहे. वा. संत्री 56%, हम्म. केळी 14% असल्याचं आपल्याला दिसून येतं. एकूण द्राक्ष आणि केळी उत्पादनापैकी अनुक्रमे 65% आणि 50% उत्पादन आपल्या एकट्या महाराष्ट्रात होतं. अरे वा. म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा असं म्हणायला गेलं तर हरकत नाही. आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्राचा यामध्ये असणारा सहभाग आणि त्याचा असणारा वाटा फळ उत्पादनामध्ये किती जास्त आहे हे आता आपल्याला टक्केवारीवरूनच कळालं. श्रोते, आता आपण यामध्ये थोडंसं गणित शोधूया. आता राजश्रीनं जी माहिती आपल्याला सांगितलेली आहे त्यापैकी पहिलं वाक्य मला माझ्या लक्षात राहिलेलं असं आहे आणि ती मी श्रोत्यांना आठवण करून देतो की यामध्ये जवळजवळ 400% इतकी वाढ झालेली आहे. म्हणजे गेल्या दशकात आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला पहिल्यांदा आपण लक्षात गेलं पाहिजे की 10 वर्षांमध्ये आणि वाढ 300 ते 400% इतक्यांनी वाढ झाली म्हणजे आपली प्रगती झाली. म्हणजे थोडक्यात काय, कोणत्याही क्षेत्रामध्ये असणारी प्रगती समजावून देण्यासाठी आपल्याला गणिताचा वापर होतो आणि त्यासाठी एक ठराविक काळ सुद्धा लक्षात घ्यावा लागतो. तर हे कालमापनामध्ये सुद्धा येऊ शकतं. बरोबर आहे. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये होणारी झालेली एवढी प्रगती. असो, काय हरकत नाही. एवढं क्षेत्र वाढायला लागलेलं आहे आणि महाराष्ट्र त्यामध्ये अग्रेसर आहे, पुढे आहे. महाराष्ट्रातले शेतकरी आणि त्यांनी स्वीकारलेला हा बदल गणितीय दृष्टिकोनातून सिद्ध झालेला आहे. श्रोतेव, आता थोडं आंबा या पिकाविषयी आपण ऐकूयात. एकूण ही महाराष्ट्राची प्रगती आहेच, परंतु त्याबरोबरीनं आंबा पिकाविषयीची विस्तृत माहिती आपण ऐकायला सुरुवात करू. आंबा या पिकाची लागवड मध्यम ते भारी प्रतीच्या जमिनीमध्ये, ज्याचा पाण्याचा निचरा चांगला असावा लागतो अशी जमीन वापरावी लागते आंबा या पिकासाठी. आणि आंबा या पिकासाठी मध्यम ते भारी प्रतीची 1.5 ते 2 मीटर खोलीची आणि पाण्याचा चांगला निचरा असणारी जमीन असावी लागते. बर. आणि त्यामध्ये आंब्याच्या जर जाती आपण बघायला गेलं तर त्या विशेषतः केशर, रत्ना, हापूस, सिंधू, पायरी, लंगडा, वनराज, तोतापुरी, साई सुगंध, सुवर्णा ह्या जातीच्या आंब्याची लागवड आपण करू शकतो. बर. आता लागवडीचं अंतर जर विचारात घेतलं तर अंतर म्हणलं तर पुन्हा गणित आलं. अगदी आणि खरंय. हे गणित पक्का असेल तर ही फळबाग यशस्वी होऊ शकते. अगदी खरंय. 10 बाय 10 मीटर भारी जमिनीत हे अंतर असणं आवश्यक आहे. 9 बाय 9 मीटर हे मध्यम जमिनीसाठी अंतर असणं आवश्यक आहे. आणि लागवडीसाठी कलमांचा वापर यासाठी करावा लागतो. बर. शिवाय 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन शेणखत 40 ते 50 किलो, पोयटा माती, सिंगल सुपर फॉस्फेट 2 किलो ह्या मिश्रणानं ते खड्डे भरून घ्यावेत आणि त्या ठिकाणी आंब्याच्या रोपांची लागवड करावी. श्रोते हो, 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर हे प्रमाण जे आहे त्याचा अर्थ असा आहे की 1 मीटर रुंद, 1 मीटर लांब आणि 1 मीटर खोल असणारे हे खड्डे, ज्या पद्धतीनं शेणखताचं प्रमाण सांगितलं, पोयटा मातीचं प्रमाण सांगितलं, सिंगल सुपर फॉस्फेट त्यामध्ये 2 किलो अशा प्रमाणानं भरून घ्यायचे. त्यावेळेला ही रोपं अगदी तरारून उठतील. श्रोतेहो, यामध्ये आता आंतरपिकं कशी कशी घेता येईल त्याविषयी राजेश्री आपल्याला सांगेल. आपल्याला आंब्याच्या बागेमध्ये 5 वर्षांपर्यंत भाजीपाला, द्विदल, शेंगवर्गीय, दहिंचा, ताक ही पिकं आंतरपिकं म्हणून घेता येतात. बरोबर. आता या बागेसाठी आपल्याला खतांची मात्रा द्यायची म्हटलं तर पावसाळ्यात पूर्ण वाढ झालेल्या झाडाला दरवर्षी 50 किलो शेणखत, अधिक 1500 ग्रॅम नत्र, सोबतच 500 ग्रॅम स्फुरद आणि 500 ग्रॅम पालाश घ्यायचा. त्यापैकी नत्राचा हप्ता जुलै आणि सप्टेंबरमध्ये 2 समान हप्त्यात विभागून द्यायचा. बर. तर स्फुरद आणि पालाश जुलैमध्ये एकाच हप्त्यात द्यावं, म्हणजे याच महिन्यात ते आपल्याला द्यावं लागतं. वा 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 वा. म्हणजे ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने गणित दडलेलं आहे. बरोबर 50 आहे. किलो शेणखत, 1500 ग्रॅम नत्र, 500 ग्रॅम स्फुरद आणि 500 ग्रॅम पालाश या आंबा पिकासाठी द्यावं लागतं. जुलै आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये समान हप्त्यामध्ये विभागून हा डोस देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर आपण चांगलं उत्पादन मिळवू शकतो. पाणी व्यवस्थापनाचा जो प्रश्न आहे सध्या, आणि त्या प्रश्नाच्या बाबतीत मला थोडंसं बोलायचं आहे. आंबा या पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसं करावं असा एक प्रश्न निर्माण झाला असेल आपल्या मनामध्ये. तर पाण्याची उपलब्धता जर चांगली असेल तर फळ धारणेनंतर 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या आपल्याला द्याव्या लागतील. बर. शिवाय कीड रोग सुद्धा यावर असू शकतो आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं
त्यामधलं गणित आणि त्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचं गणित मी तुम्हाला समजावून सांगतो. हा हा बांडगुळं जी असतात आंब्या या झाडावर येणारी ती काढून टाकावीत, म्हणजे परोपजीवी ज्या वनस्पती येतात त्या. हा नंतर मोहराचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला 10% कार्बारिल आणि 300 मेष गंधक यांची समप्रमाणात म्हणजेच एकाच एक मिसळून 4 ते